जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई, सखूबाई आदी करून सकळ संतांच्या कृपेनं इंचगिरी संप्रदायाचे आराध्य दैवत समर्थ सद्गुरू भाऊसाहेब महाराज, समर्थ सद्गुरू शंकर महाराज, समर्थ सद्गुरू किसन महाराज आणि समर्थ सद्गुरू सुभाष महाराज यांच्या कृपाशीर्वादानं हरिभक्तीपरायण आचार्य गोरक्षनाथ महाराज आणि हरिभक्तीपरायण मनीषाताई गाडगे महाराज यांच्या मार्गदर्शनानं आणि सर्व इंचगिरी सांप्रदायिक गुरुभक्तांच्या सहकार्यानं श्री क्षेत्र अलंकापूर नगरीमध्ये कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज यांच्या 729व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं आणि त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं 750वा जन्म शताब्दी, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतले 729 वर्ष झाले. ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म शताब्दी 750वा आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचे 375 आहे ना वैकुंठ गमन सोहळा असा दुग्ध शर्करा योग आणि त्याच्यामध्ये अखंड हरिनाम ज्ञान यज्ञ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या कार्यक्रमाचं आजचे जागराची कीर्तन सेवा या कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत जगदवंद्य जगद्गुरु संत श्रेष्ठ वैष्णव ज्येष्ठ देहुनिवासी वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा भागवत धर्म मंदिराचे कळस्थान जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा अभंग कीर्तन सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल म्हणजे कार्यक्रमाच्या आरंभाला संप्रदायाचा काही अलिखित असा दंड आहे की पहिल्या दिवसाच्या कीर्तनकारानं नामपर अभंग घेऊन भगवंताच्या नामाचं चिंतन करायचं असते किंवा रूपावरला अभंग घेऊन रूपाचं वर्णन करायचं असते. त्याच्यानंतर उपदेशपर, करुणापर, संतपर म्हणजे जागराच्या दिवशी मागणीपर अभंग घ्यायचा असतो आणि भगवंताकडे मागणी मागायची असते. आणि उद्या सांगता समारोप काल्याचं कीर्तन, त्या काल्याच्या कीर्तनाला काल्याचं प्रकरण ह्याच्यातील अभंग घ्यायचा असतो किंवा गवळण घ्यायचं असते. ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, निळोबाराय आदी करून सकल संतांच्या आपण अभंग गात्यामध्ये जर पाहिलं तर अनेक प्रकरण आलेले आहेत. त्याच्यामध्ये मंगलाचरण आहे, पूजेची ओळ आहे, गोपाळे आहे, वासुदेव आहे, आंधळा आहे, पांगळा आहे, जोगी आहे, बहिरा आहे, मुका आहे, बाळक्रीडा आहे, नाटाचे अभंग आहेत, संतपर अभंग आहेत, मागणीपर आहेत, उपदेशपर आहेत, समाधी सोहळ्याचे आहेत, जन्माचे अभंग आहेत, निर्याण प्रकरण आहेत, काल्याचे अभंग आहेत. असे विविध अभंग आपणाला गात्यामध्ये पाहायला मिळतात. पण कोणत्या दिवशी कोणता अभंग घ्यावा ह्याच्याकरता काही संप्रदायाचा काही अलिखित असा दंड आहे. या न्यायानं आज जागराचा दिवस म्हणून मागणीपर प्रकरणातील तुकाराम महाराजांचा अभंग घेतलेला आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये म्हणतायत, हेची दान देगा देवा. अभंगाच्या पहिल्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये हेची शब्द आलेला आहे, दुसरा आहे दान, तिसरा आहे हेची दान देगा आणि देवा. हेची हा शब्द चकारवाचक शब्द आहे. म्हणजे कोणती गोष्ट सांगत असताना चकारवाचक काही असे असतात की एखाद्याला म्हटलं काय नाही 27 तारखेला आमच्या मुलाचं लग्न आहे, की तुम्ही लग्नाला या म्हटल्यानंतर तो काय म्हणतो, मला त्या दिवशी काही वेळ नाही, मी भावालाच पाठवतो, नाहीतर वडिलाला पाठवतो, चुलत्याला पाठवतो, आईलाच पाठवतो, बायकोलाच पाठवतो, पोरालाच पाठवतो, काकालाच पाठवतो, मामालाच पाठवतो. त्यावेळेला तो माणूस काय म्हणतो, हा दुसरं कोणी नाही, तुम्हीच आला पाहिजे. तिथं चकार येतो. आपल्या महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब आणि आत्रे आचार्य आत्रे यांचा त्यांचा संवाद आहे.
त्यावेळेला महाराष्ट्रासह मुंबई, संयुक्त महाराष्ट्र मुंबईत चळवळ चालू होती आणि त्यावेळेला मुंबईसह महाराष्ट्र स्वतंत्र झालाच पाहिजे अशा घोषणा देत होती. त्यावेळेला यशवंतराव चव्हाण साहेब म्हणतायत, आचार्य अत्रे साहेब, झाला पाहिजे म्हटलं तर नाही का जमायचं, हे झालाच पाहिजे असं का म्हणतात. त्यावेळेला अत्रे म्हणतायत, ते विनोदी होते आचार्य, ते म्हणतायत, चव्हाण साहेब या च काय अधिकार आहे ते म्हणजे तुम्हाला तरी कमीत कमी सांगायला नको होतं, कारण तुमचं आडनाव आहे चव्हाण आणि त्यातला च काढल्यानंतर काय होईल, वाहन, म्हणून म्हणजे च ला जास्त महत्व आहे. म्हणून अभंगातला पहिला शब्द आहे हेची, म्हणजे दुसरं कोणतं नको. अभंगात पुढं सांगितलेलं आहे की म्हणले धन आहे, मुक्ती आहे, संपदा आहे. त्यावेळी तुकाराम महाराज म्हणतायत दुसरं काही नको मला, हेची दान देगा देवा, जेणेकरून तुझा मला विसर होणार नाही, हेच मला दान दे. आता दान, या दानाचे देण्याकरता तीन विषय असे आहेत की ते दान देण्याकरता, पहिली गोष्ट आहे दान देण्याकरता स्वातंत्र्य असावं लागतं. दुसरी गोष्ट दान देण्याकरता सामर्थ्य असावं लागतं. आणि तिसरी गोष्ट आहे दान देण्याकरता औदार्य असावं लागतं. स्वातंत्र्य, औदार्य आणि औदार्य असावं लागतं, स्वातंत्र्य असावं लागतं आणि सामर्थ्य असावं लागतं. त्यावेळेलाच दान देऊ शकतो माणूस. म्हणजे स्वातंत्र्य दान देण्याचं कशाला म्हणायचं तर सप्त्याची वर्गणी मागण्याकरता कार्यकर्ते एका श्रीमंत माणसाच्या घरी गेले आणि म्हणले आता आपल्या गावामध्ये 4 दिवसानं सप्ताह सुरू होणार आहे. तेव्हा म्हणले ही देणगी पावती पुस्तक घेऊन तुमच्याकडे आलेलो आहे. तेव्हा ते म्हणले बसा, चांगल्या कामाकरता आलेलं आहे, इथं दान दिलंच पाहिजे, भरभरून दिलेलं पाहिजे. आता महागाई झालेली आहे, खर्च काही कमी आहे का, बरं आमच्याकडे तरी काही कमी आहे का, देवानं भरपूर आम्हाला दिलेलं आहे आणि तुम्हाला नाही द्यायचं मग कुणाला द्यायचं, चांगल्या कामाला दिलंच पाहिजे. आता त्या कार्यकर्त्यांनी वाटलं सप्त्याचा अर्धा खर्च हा एकटाच करतो का काय, इतकं सगळं बोलला. आणि सगळं बोलल्यानंतर कार्यकर्ते म्हणले, अहो साहेब म्हणले द्या की लवकर, म्हणले आम्हाला अजून संपूर्ण गावामध्ये जायचं आहे. त्यावेळेस ते म्हणतो दिला असतं पण ती गावाला गेली, या चाव्या तिच्याकडे ती आल्यानंतर देईन. म्हणजे नोकरी ह्यानं करायची, पगार ह्याचा आणि मालकीन ती, म्हणजे याला देण्याचं स्वातंत्र्य आहे का नाही. म्हणजे इथं दान देण्याकरता पहिली गोष्ट स्वातंत्र्य असावं लागतं. दुसरी गोष्ट दान देण्याकरता औदार्य असावं लागतं. म्हणजे कंजूस माणूस दान देऊ शकत नाही. काहीच्याकडं भरपूर असते पण देण्याची दानच नसते. म्हणून संतांच्याकडं कणभर असतात आणि संत मनभर देतात. आपल्याकडं मनभर असते, आपण कणभर देत नाही. म्हणून या ठिकाणी औदार्य असावं लागतं. दान देण्याकरता स्वातंत्र्य असावं लागतं आणि दान देण्याकरता सामर्थ्य असावं लागतं. एक सदग्रस्त मुंबई ह्याला पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्यानंतर त्या पुंडलिकरायांचं दर्शन घेऊन तिकडे महाद्वाराकडे जात असताना त्या घाटावरती आंधळे पांगळे बसलेले असतात आणि ते काय म्हणतात, आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकरांना, 1-2 पैसा द्यावो धर्माला, पंढरीचा पांडुरंग पावल तुम्हाला, 1-2 पैसा द्यावो धर्माला. त्यास म्हणतात आता औदार्य असावं लागतं. दान देण्याकरता स्वातंत्र्य असावं लागतं आणि दान देण्याकरता सामर्थ्य असावं लागतं. या तिन्ही गोष्टी आपल्याकडे नसतात. आपल्याकडं औदार्य असेल तर सामर्थ्य नसते, सामर्थ्य असेल तर उदारता नसते. आपल्याकडं तिन्ही गोष्टी एक ठिकाणी शक्यच नाही.
ते फक्त आणि फक्त एक संतांच्याकडं आणि एक देवाकडेच असू शकते. कारण संत महात्म्याकडं घातला दुकान देती आली आशीर्वाद, संत उदार उदार भरले आनंद भांडार. संत महात्म्याने भांडार भरले नाही म्हणजे आम्ही दुकान घातलेलं आहे. संत सजनी मांडले दुकान आणि जे जयाशी पाहिजे ते आहे रे. भक्ती मुक्ती आणि फुकासाठी पण कोणी तयाकडे न पाहि रे. संत महात्म्याने दुकान घातलेलं आहे आणि संत महात्मे उदार आहेत. देती आली अशी दान म्हणजे ज्याला जे पाहिजे ते देतात ते संत असतात. मागत्याशी पुढे धनी आणि काशी उरे. जो मागतोय त्याला ते देत असतायत. आता आपलं कसं आहे, आपल्याकडं समजा चोपदार तुमच्याकडे 500 रुपये आहेत ना, आहेत हां, मग तेवढं मला द्या. म्हणजे तुम्ही काय देणार नाही, तुम्ही मला ते काय देणार नाही. पण समजा दिल्यानंतर काय होणार, तुमच्याकडचे संपणार. तुमच्याकडे तेवढेच 500 रुपये आणि ते तुम्ही मला दिले म्हणजे काय होईल, तुमच्याकडचे संपले. पण संत महात्म्याकडे तसं नाही. भरले आनंद भांडार म्हणजे संतांच्याकडे कसं आहे, आपल्याकडचं कसं आहे, टाकीतलं पाणी ते जर उपसत राहिलं तर एक वेळेला संपतं, ओढाटतो, विहीर आटते, नदी सुद्धा काही वेळा लागते. दुष्काळ वेळेला नदी आटली ना. पण असं कधी ऐकलंय का की महादुष्काळ पडला आणि समुद्र आटला? समुद्र कधी आटत नाही. म्हणून संतांचं कसं आहे, या संता परीस उदार माय बाप सहोदर. त्या ठिकाणी संत महात्म्याकडे कसं आहे, भक्ती मुक्ती तया फुकासाठी तयाकडे कोणी न पाहिजे. म्हणून संतांनी दुकान घातलेलं आहे. घातला दुकान देती आली अशी दान, संत उदार उदार भरले अनंत भंडार. मागत्याशी पुढे धनी अनेकाशी उडे म्हणजे दुसऱ्याला देऊनही त्यांच्याकडे शिल्लक राहते. त्याचं कारण काय असतंय तर त्यांचं तुकाराम महाराज म्हणतायत, तुका म्हणे पोते देवे भरले नव्हे रीते. त्यांचं पोत देवानी भरलेलं असतं म्हणून त्यांचं कधीच रीत होत नाही. म्हणून असे संतच एक देऊ शकतात आणि दुसरे भगवंत देऊ शकतात. त्याचं कारण ज्ञानोबर आहे. ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात की तुझे अवधार्य दानो स्वतंत्र देता न म्हणशी पात्रा पात्र परी कैवल्याचे पवित्र वैर्याही तिथले. अरे तू तुझ्या भक्ताला देशील यात नवल नाही, पण तुझ्या वैर्याला तू सुद्धा देतोस. इतका देव उदार आहे. कैवल्याचे पवित्र वैर्याही दिले. मौली म्हणतायत तो सनकाधिकाचे माने सायुज्य सोरुसू दिदला पुतणे जे विषाचे स्तनपाने मारू आली. अरे स्तनामध्ये विष भरून तुला मारण्याकरता आली होती. तिलाही ज्या समीपता स्वरूपता सायुज्यता आणि सलोकता ज्या चारी मुक्त्या आहेत त्याच्यातली सायुज्य नावाची मुक्ती तू पुतना रक्षणीला दिलीस. म्हणजे किती उदार असतील की तुला मारायला आली होती. तुझी ती वैरी होती, तुझा कंस वैरी होता, दुर्योधन होता, रावण वैरी होता, पण त्यांना मारलंच पण तू त्यांचा उद्धार केला. तो सनकाधिकाचे निमाने सायुज्य सरस्वतीला पुतणी जे विषाचे स्तनपाणी मारू आली. ऐशी अपराध या शिशुपाळा आपण काही ठाव दिला गोपाळा. काय उत्तान चरणाच्या बाळा द्रुपदाची चाड. मौली म्हणतायत की म्हणले त्या शिशुपालानं 99 शिव्या दिल्या पण तरी तू माफ केलं आणि 100वी शिवी दिल्यानंतर त्या ठिकाणी तू त्याचं शिरच्छेद केला पण त्याचा उद्धार केलास. म्हणून असा देव उदार आहे. कारण त्याच्याकडं 6 गुण आहेत. मौली म्हणतायत ऐका यशस्वी अवधार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6ही गुणवरी वस्ती देत म्हणून तो भगवंत. म्हणून त्याला भगवंत म्हणायचं. एक भगवंत आणि एक संत हेच देऊ शकतात. विठ्ठला दान. आता ह्या दानाचे अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये ज्ञानदान आहे, अन्नदान आहे,
गोदान आहे, कांचनदान आहे, भूदान आहे, वस्त्रदान आहे, नेत्रदान आहे, रक्तदान आहे, अजून मतदान आहे. ते सगळ्यांच्या ध्यानात आहे. कारण ते आता जवळ आलंय ना, ते सगळ्यांच्या ध्यानामध्ये आहे. हे असे अनेक प्रकारचं दान आहे. त्याच्यामध्ये दान देत असताना त्या ठिकाणी देवाने कोणाकोणाला काय काय दान दिलं तर ज्यावेळेला भगवान श्रीकृष्ण, बलराम दादा आणि सुदामा गुरुकुलामध्ये एकत्र शिकत होते, त्यावेळेला वसुदेव सुतम देवम कंसचारणम देवकी परमानंदम कृष्ण मोहनदे जगद्गुरु. पहिले जगद्गुरु भगवान गोपाल कृष्ण जगाचे गुरु, आणि त्यांना सांदीपानी गुरूंच्या घरी शिकण्याची जाण्याची काही गरज होती का? पण माऊली म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये, हे तर वडील जय जय करती तया नामो धर्म ठेविती येरा अनुष्ठिती सामान्य सकळे. म्हणून परब्रह्म राम वशिष्ठा शरण आणि कृष्ण सांदीपानी गुरु केला, म्हणून मोठ्याने आदर्श घालून दिला. आणि ते गुरूंच्या घरी राहिले आणि गुरूंच्याकडून विद्याभ्यास ज्ञानदान घेतलं. त्या गुरूंच्या घरून परत आल्यानंतर सुदाम यांचं लग्न झालं. त्यांच्या पत्नीचं नाव आहे, त्यांचं पोरबंदर गाव, आणि त्यांच्या पत्नीचं नाव आहे सुशीला. आणि सुदामजी अतिशय 18-20 दारिद्र्य, जे 18-20 दारिद्र्य म्हणतात, पण ते 18-20 नाही, 18-20 म्हणजे 18 गुणिले 20 म्हणजे 360, म्हणजे वर्षभर गरिबी, त्याला म्हणायचं 18-20 दारिद्र्य. असं सुदामजीचं. त्यावेळेला ते सांगायचे, आम्ही म्हणले भगवान श्रीकृष्णाने म्हणले एकत्र शिकायला होतो. आणि ते तर मग म्हणते त्यांची पत्नी की म्हणले तुम्ही गरीब तुम्ही, आणि म्हणले तुमचे जे मित्र तुमच्याबरोबर शिकलेले, आणि ते तर म्हणले आळंदी पंढरपूरची वारी करत असताना तुकाराम महाराज 8व्या पिढीचे वारकरी. तुकाराम महाराजांचे पूर्वज विश्वंभर बाबा, या विश्वंभर बाबांच्या पासून शंकर पदाजी बोलोभा कानोभा ही असे 7 पिढ्या अखंड पांडुरंगाची वारगी त्यांच्या घरामध्ये आहे. आणि 8व्या पिढीचे जगद्गुरु तुकाराम महाराज. पण 7 पिढ्या त्यांनी भक्ती केली, पण भगवंताकडे काही एक मागितलं नव्हतं, काहीच मागितलं नव्हतं. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखेला जारवंटा, हो केला भोगा मोठा की देवा, माझ्या वाडवडिलांची मिराशी आहे की तुझी चरण सेवा करण्याची. म्हणून वडिलांनी मला काही कधीच काही म्हणले आमच्या वाडवडिलांनी मागितलं नाही. आणि तुकाराम महाराजांनी भक्ती केली देवाची, पण देवाकडे काही मागितलं नाही. आणि भक्तीचं ऋण तुकाराम महाराजांचं देवावरचे झालं. आणि देवाच्या दर्शनाला ज्यावेळेला तुकाराम महाराज जायचे, त्यावेळेला देव म्हणायचे, तुकाराम महाराज काहीतरी मागा. एकेकाळी तुकाराम महाराजांची जहागिरी होती, पण दुष्काळ पडला. आणि त्यावेळेला जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जे होतं ते सगळं इंद्रायणीमध्ये सगळ्या वह्या उडवल्या, सगळं ते कर्ज माफ केलं, आणि सगळे होतं ते दान केलं. तुकाराम महाराजांकडे काही राहिलं नाही. आणि त्यावेळेला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे धर्मगुरू तुकाराम महाराज 36 मन सोन्याच्या सिंहासनावरती छत्रपती शिवाजी महाराज बसायचे, आणि तुकाराम महाराज दगडावरती बसायचे. तेवढा राजांना असं वाटलं तर आपण एवढा ऐश्वर्य बघतोय, आणि आपल्या गुरूंचे त्याला अंगाला अंगभर वस्त्र नाही, पोटाला अन्न नाही, स्त्री एक अन्न करता मेली. तुकाराम महाराजांची पहिली बायको
अन्न करून मेले, अशी परिस्थिती आपल्या गुरूंची. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना भेट म्हणून नजराणा पाठवला. त्यावेळेला तुकाराम महाराजांनी सांगितलं की आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे येर वित्त धन ते मृत्तिके समान, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, आणि म्हणवा हरीचे दासन तुका म्हणे मज असं. आम्ही जर सुखी व्हावं, आम्ही खुश व्हावं जर असं राजे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही एक करा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला आणि एकादशीचं व्रत करा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ होती, तुळजापूरच्या आई भवानीची कवड्याची माळ होती तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या. आणि छत्रपती शिवाजी महाराज राजवाड्यामध्ये सिंहासनावरती बसत होते, तेच छत्रपती तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये पुढं मांडी घालून बसत होते. शाहू महाराज उंच सिंहासनावरती बसलेले होते आणि त्यावेळेला दांडेकर मामा ते त्यांचं कीर्तन होतं आणि सगळे श्रोते खाली बसले होते. आणि त्यावेळेला ते उंच सिंहासन राजे म्हणून ना उंच सिंहासनावरती बसले होते. त्यावेळेला सांगितलं ते म्हणले ते सगळे खाली बसलेत म्हणून त्यापेक्षा उंच आसनावरती श्रोत्यांनी बसायचं नसतंय. आणि म्हणले हे का, तर म्हणले ते राजे. तर ते म्हणले असतील राजे, पण त्यांचे पूर्वज छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये बसले होते आणि ते जोपर्यंत पुढे येऊन बसत नाही तोपर्यंत म्हणले मी कीर्तन करत नाही. आणि त्यांनी सांगितलं की म्हणले गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माळ घाला, एकादशीचं व्रत करा आणि स्वतःला हरीचे दास म्हणून घ्या, त्यांना आम्ही म्हणले सुखी होईल. दिवट्या छत्रे घोडे हे तो बऱ्याच न पडे, काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची हवा. म्हणजे तुमचं जे तुमचे एरवित धन हे म्हणजे मला मातीसारखं आहे. परत नजराणा पाठवला. जे तुकाराम महाराज एवढी त्यांची हलाखीचे दिवस असताना त्यावेळेला देवाला वाटायचं त्यारे एवढी भक्ती करतायत, त्यांच्या 7 पिढ्यांनी भक्ती केली. तुकाराम महाराज 8व्या पिढीची भक्ती करतायत. ज्यांनी काहीतरी मला मागून घ्यावं म्हणून देव आग्रह करायचे. त्यावेळेला म्हणायचे काहीतरी मागा, काहीतरी मागा. तर तुकाराम महाराज म्हणता येते काही मागणे आणि काही मागणं अनुचित असते. आमच्या वडिलांची रीत आहे, त्यांनी काय मागितलं नाही, मी काय म्हणले मागणार. देव सारखेच म्हणताय तुकाराम महाराज काहीतरी मागा, काहीतरी मागा. म्हणजे आपल्याला देव एकतर भेटत नाही, आपल्या स्वप्नात सुद्धा देव येत नाही, मग आपल्याला देव भेटणार कधी. कुणाकुणाला वाटतं यातल्या देव आपल्याला भेटावा.
कुणाला कोणाला वाटतंय देव आपल्याला भेटावा, त्याने हात वरती करा. हा, मला वाटतंय देव भेटावा. बरं, हात खाली करा. आता कुणा कोणाला वाटतंय देव आपल्या घरी यावा, आपल्या घरी देव यावं वाटतं. या कुणा कोणाला वाटतंय आपण लवकर देवाच्या घरी जावं, त्याने हात वर करा. काय, धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला देवाच्या घरी जावं असं नाही वाटत, उद्या आपल्या घरी लवकर जावं असं. कधी एकदा उद्या नारायण महाराजांतर आजच म्हटलं फार तास वाटला लवकर घरी जायसाठी. म्हणजे काही मागायचं नाही. मग लय सारखे देव म्हणायचे काहीतरी मागा. तुकाराम महाराज म्हणायचे काही नको, आणि देव म्हणायचे मागा, आणि तुकाराम महाराज म्हणायचे नको. त्यावेळेला तुकाराम महाराज म्हणतायत मनसी काही मागा, मनसे काही मागा, मनसी काही मागा, मनसे काही मागा. नको देव म्हणतायत काहीतरी मागा. तुकाराम महाराज म्हणतायत नको देव काय म्हणतायत काहीतरी मागा. त्यावेळेला तुकाराम महाराज सांगितलं, तू म्हणतोय ना देवा सारखंच, मनशी काही मागा म्हणतोय ना. मग हेची परत आलं चकार है ना, हेची दे गा पांडुरंगा. काय दे आपण पहिलं चरण दे. हेची दा दान दे गा देवा. देवा मला हेच दान दे की तुझा विसर न व्हावा. दान म्हणायचं, तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून. दान कशाला म्हणायचं, सेवा न घेता जे दिलं जातं त्याला दान म्हणायचं. नाहीतर एका श्रीमंत माणसानं गरीब ब्राह्मणाला एक गाय दान दिली, पण ती कसली दिली, लंगडी गाय दान दिली. लंगडी गाय म्हणून दान दिली. आणि दान देत असताना सांगितलं की पैसे घेऊन दिले म्हणजे ते विकले, त्याला दान नाही म्हणायचं. काही मोबदला न घेता जे दिलं जातं त्याला दान म्हणतायत. आता ह्यानं दिली ती दिली, काय दिली, लंगडी गाय दिली. आणि देताना काय सांगितलं, 4 लिटर गाय दूध देते, त्यातलं 1 लिटर रोज मला आणून द्यायचं. मग त्याला दान म्हणायचं का, ते दान नाही. दान कसं असतंय, ह्या हाताने दिलेलं ह्या हाताला माहीत न व्हावं त्याला दान म्हणायचं. कर्ण दाढी करण्याकरता बसलेला होता आणि ती वाटी होती सोन्याची.
आणि ती होती डाव्या हाताला वाटी होती. कर्ण दाढी करत होता आणि एक याचक दान मागण्याकरता आलेलं आहे. आता तिथं दाढी करताना काय बरोबर आहे, पण कर्णाच्या ध्यानामध्ये आलं ही वाटी सोन्याची आहे, ही दान द्यावी म्हणून उचलली आणि डाव्या हातानं दान दिली. दान देताना कधी डाव्या हातानं द्यायचं नसतं, पण कर्णानं डाव्या हातानं वाटी दान केली आणि त्यावेळेस म्हटले डाव्या हातानं दान द्यायचं नसतं. त्यावेळेस कर्ण म्हटला डाव्या हातातली वाटी उजव्या हातापर्यंत घेताना जर तोपर्यंत जर माझ्या मनामध्ये आलं की सोन्याच्याही नको द्यायला, तर म्हणून म्हणले डाव्या हातानं म्हणले दान दिली. कर्ण दानशूरांच्या यादीमध्ये उदार कर्णालाच म्हणतात. तर महाराज कर्णासारखा उदार दाता नव्हता. महाराज म्हणतायत की कर्ण आणि दुर्योधन होता आणि दुर्योधनाच एक वेळेला शिकारीला निघाला होता कर्ण. आता शिकारीला निघाल्यानंतर बरोबर काय नेणार, काय ना शस्त्रास्त्र होती बरोबर, काही दागदागिने पैसे नेल का बरोबर. मग त्यावेळेला कर्ण निघाला होता रथातनं शिकारी करता आणि दुर्योधनाची बायको ती चालत निघाली होती आणि त्यावेळेला एक याचक त्या ठिकाणी आलेला आहे आणि तो म्हणतोय माझ्या मुलीचं लग्न आहे आणि त्याच्याकरता म्हणजे मला काहीतरी तुम्ही दान करा. आता कर्णाने विचारलं आता आपल्याकडे तर काही नाही. त्यानं काय केलं, त्या दुर्योधनाच्या बायकोच्या गळ्यातलं जे डाग होतं ते घेतलं आणि दिलं त्याला, म्हणजे जा म्हटल्यानंतर तिला राग आला. म्हणले भर रस्त्यात म्हणले त्यानं माझ्या गळ्यातलं डाग, मी राजाची राणी आहे, माझ्या गळ्यातले डाग म्हणले याने घेतले काढून आणि तिनं लगेच पायापटेत गेले घरी आणि लगेच दुर्योधनाला सांगितलं. म्हणले ते तुमचा तो मित्र आणि त्याने म्हणजे माझ्या गळ्यातलं डाग म्हणजे भर रस्त्यात म्हणजे चौकात म्हणजे काढून घेतलं आणि त्या म्हणजे दिलं याचकाला. त्यावेळेला दुर्योधन म्हणतोय मेहरबान की त्यानं तुझ्या गळ्यातलं डाग दिलं, तुला उचलून दिली नाही म्हणजे. म्हणजे असा उदार कर्ण होता महाराज. त्या कर्णाचे कवच कुंडल होती जन्मस्थ आहे ना, आणि ते सुद्धा त्यानं दान दिले. शेवटी कर्ण रणांगणामध्ये पडलेला आहे. काही क्षणामध्ये आता कर्ण मारणार आहे आणि त्यावेळेला सारखं कर्णाचं नाव देव घ्यायचे. त्यावेळेला अर्जुनाला राग यायचा. अरे म्हणले माझं ते म्हणले आता होता भाऊच, पण माहीत नव्हतं ना, फक्त कुंतीला माहित होतं की हा मुलगा आहे, बाकीच्यांना वाटायचे 5च पांडव आहेत. मग त्यावेळेला कर्ण तिथं म्हटलेच कर्णाचं सारखं देव नाव घ्यायचे. कर्णासारखा उदार जात नाही, कर्णासारखा उदार जात नाही. त्यावेळेला अर्जुन म्हणते अरे देवा मी तुझा सखा आहे, मी तुझा एवढा भक्त आहे, जवळचा आहे, म्हणजे त्या माझ्या वैऱ्याच्या दुश्मनाचं तू नाव घेतोस म्हणजे. त्यावेळेला देवानी म्हणजे चल करणा माझ्या बरोबर. देव एक गरीब ब्राह्मणाचं रूप घेतलेलं आहे आणि अर्जुनाला गरीब ब्राह्मणाचं त्या लहान मुलाचं रूपही केलेलं आहे आणि गेले कर्णाजवळ. कर्ण रणांगणामध्ये पडलेला आहे. आता काही क्षणामध्ये कर्ण प्राण सोडणार आहे आणि त्यावेळेला तिथं गेले ब्राह्मणाचं रूप घेऊन आणि म्हणले काहीतरी दान करा. आता कर्ण म्हटला नाही द्यावं दान, तर आयुष्यभर दान केलेलं आणि म्हटले एवढं जे सत्वहरण होईल म्हटले काय द्यावं. कर्णाचा दात सोन्याचा होता. कर्णानं सांगितलं की म्हटले माझा सोन्याचा दात आहे म्हटले, तेवढा पाडा आणि म्हणजे घेऊन जावा. त्यावेळेला सांगितलं की म्हणजे त्या ब्राह्मणाने म्हणले दान हे स्वतः द्यायचं असतं, आम्ही घेतलं म्हणजे ती हिसकून घेतल्यासारखं होईल, तुझं तूच दे. आता कर्ण देणार कसा. मग कर्ण सरकत गेला एका दगडाजवळ आणि कर्णानं आपलं तोंड त्या दगडावरती आपटलं आणि खाटकन दात पडलेला आहे. दात पडल्यानंतर त्या ठिकाणी म्हणजे आता तरी घ्या म्हणले. हे म्हणले त्याला रक्त लागलेलं आहे म्हणले, रक्त लागलेलं म्हणले ते घेत नाही. आता तिथं डोळ्याला पाणी नाही. कर्णानं आपल्या नेत्रातल्या अश्रूने तो हात धुतला
आणि म्हणले घ्या. म्हणजे असा तो कर्ण उदार आहे, शबीराजा उदार आहे. दानशूरांच्या यादीमध्ये राजा हरिश्चंद्र स्वप्नामध्ये विश्वामित्रांना दान केलं. हे दानशूरांची यादी आहे. आणि असा असणारा कर्ण महाराज म्हणतात कर्ण बिडता समरंगणी बाणी व्यापेला रणी मागशी पाडोनी त्याचे दात तयाचे. कारण अशा अडचणीमध्ये असताना देवा तू त्याचे दात पाडून मागितले, ते सुद्धा म्हणले त्यांनी दिले. म्हणजे असे दानशूर दाते असतात. आणि इथं तुकाराम महाराज यांच्याकडे काही एक नाही आणि त्यांना देव देत आहे. पण त्या ठिकाणी महाराज म्हणतायत की देवा त्यातलं म्हणले मला काही एक नकोय, तुझा विसर व्हावा. की देवा तुझा मला कधी एक विसर पडू नये हे मला दान दे. कारण विसरली तया थोर झाली हानी आणि पचतील खाणी 84च्या. देवाला जे विसरले त्यावेळेला ते हानी मोठी होते आणि 84 फेऱ्यामध्ये परत किती वेळा जन्मा यावे आणि नित्य व्हावे फजित. आणि या गर्भवासाच्या फेऱ्याला जीव बिहाला म्हणून गेला, शरण गेला विठोशी. त्यावेळेला देवानी दान तुकाराम महाराज म्हणतात की मला ह्यातलं काही नको, हेच दान दे का देवा, तुझा विसर न व्हावा. मग तू मला जर हे दान दिलं तर मी काय करीन. गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, हो गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, दान दिलं तर तुम्ही काय करा तुकाराम महाराज. तर तुकाराम महाराज म्हणतायत गुण गाईन आवडी. तुकाराम महाराज मी म्हणतायत मी तुझं गुण आवडीनं गाईन. आपण बी गुण गातो पण आपण सवडीनं गातो. तुकाराम महाराज म्हणतायत गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी. त्यावेळेला तुकाराम महाराजांना देव म्हणतायत तुकाराम महाराज गेले 8 पिढ्या तुम्ही माझी एवढी भक्ती करत आलेला आहात. त्यावेळेला म्हटले मी असं करतो की म्हटले तुम्हाला
स्वर्गपद म्हणले देतो. तुकाराम महाराज म्हणतायत, अरे देवा, स्वर्गात म्हणले जाऊन काय करायचंय? तो नहुष राजा म्हणले स्वर्गाधिपती झाला होता ना, पण तो राहटी भांबावला ना, मग तिथून त्याला परत यावं लागलं ना. माऊली म्हणतात, जो पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपदाची उठी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. म्हणून म्हणले ते मला स्वर्गपद नको, मग म्हणले वैकुंठाचं पद देतो. तेव्हा तुकाराम महाराज ते म्हणतायत की नको वैकुंठीचा वास. नामदेव महाराज म्हणतात काय, नको वैकुंठीचा वास आहे त्या सुखा. त्या ठिकाणी म्हणजे वैकुंठाचंही पद, वैकुंठ खोपट जुनाट झोपडी, तिथं म्हणजे जाऊन काय करायचंय? म्हणजे वैकुंठ पद मी नको, इंद्रपद मी नको, स्वर्गाचं म्हणले पद देतो की म्हणले स्वर्गपद देतो. त्यावेळेला म्हणले देवाला म्हणतायत की स्वर्गीचे अमर इच्छिताची देवा मृत्यूलोक भावा जन्मा. ते म्हणजे स्वर्गातले देव म्हणतायत की मृत्यूलोकामध्ये आम्हाला जन्म मिळावा. आणि म्हणजे आम्ही कशाला म्हणले त्या स्वर्गामध्ये जातोया, तिथलं पुण्य संपल्यानंतर परत म्हणजे खाली यावं लागतंय. म्हणून ते स्वर्गपद नको, इंद्रपद नको, ब्रह्मपद नको. त्यावेळेला काही नको म्हणले. बर म्हणजे तुम्हाला इंद्रपद नको, स्वर्गपद नको, कैलासपद कोणतेच काहीच नको. मग म्हणले तुम्हाला म्हणजे धन देऊ का, मुक्ती देऊ का? धन देऊ का, मुक्ती देऊ का, संपदा देऊ का? तर तेही नको. तुकाराम महाराज अभंगाच्या तिसऱ्या मध्ये न लगे मुक्ती दाना संपदा, न लगे मुक्ती दाना संपदा. मुक्ती दाना संपदा, मुक्ती दाना संपदा, मुक्ती दाना संपदा. मुक्ती. अरे म्हणजे या ज्या चारही मुक्ती आहेत, समीपता, स्वरूपता, सायुज्यता आणि सलोकता, या चारही मुक्ती नको. कारण त्या देवाच्या द्वारामध्ये एक क्षणभर उभं राहिलं तरी त्या चारही मुक्ती साध्य होतात. माऊली हरिपाठामध्ये म्हणतायत, देवाची द्वारी उभा क्षणभरी मुक्तीचारी साधविला. त्याच्याकरता काय करा? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ती मुक्ती नको म्हणजे धन देऊ का तुम्हाला? तुकाराम महाराज, तुम्हाला जर चोपदार देव म्हणले धन पाहिजे का, तुम्ही नको म्हणाल का? नाही म्हणायचं. धन नको म्हणणार आहे का कोणी? या धनासाठी तर सगळे एवढी धावपळ आहे सगळ्यांची. धन कोण नको म्हणते? धन नको, कारण ह्या धनाच्या पाठीमाग खूप अनर्थ आहेत. म्हणून ते धन ही नको, मुक्ती नको, संपदा नको, काही नको म्हणले. फक्त कायच पाहिजे तर संत संग दे सदा, संतांची संगत दे. कारण संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारके नाही तेथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. किंवा संतांचे संगती मनमार्ग ते आगावाचे पदी. संतांची संगत दे मला, बाकी धन मुक्ती संपदा काही एक नकोय. संत संग दे सदा. आणि त्याच्याकरता तुकाराम महाराज म्हणतायत की आम्हाला म्हणजे पुन्हा पुन्हा म्हणजे या गर्भवासाच्या चक्रामध्ये परत यावं लागलं तरी म्हणजे चालं. तर महाराज म्हणतायत, काय सांगू गर्वीच्या यातना भोगिता नारायणा. या ठिकाणी गर्भवासाचे दुःख गाडे कवना पुढे सांगावे. गर्भवासाचे एवढं दुःख आहे आणि त्याच्यामध्ये तो जीव देवाला प्रार्थना करीत असतोय की देवा मला याच्यातून एकदाच मुक्त कर, मोकळं कर. मला त्याच्यामध्ये खूप त्रास होतोय. एक वेळ
तेव्हा मला या दुःखातून एकदाच मुक्त कर. तेव्हा देव म्हणतायत जीवाला, तुला जर यातून मोकळं केलं तर तू काय करशील. त्यावेळेला जीव म्हणतो, आठवीन पाय हा माझा नवस, रात्रंदिवस पांडुरंगा. देवाला तिथं वचन दिलेलं असतंय आणि बाहेर आल्यानंतर हा जीव बैमान होतो आणि विसरतो. म्हणून विसरली तयार थोर झाली आहे. तिथं देवाला शब्द दिलेला असतो पण तो विसरतो आणि म्हणून परत उपजयते नाशी नाशिली पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. त्या परत ह्या किती वेळा जन्म यावे आणि नित्य व्हावे फजित. त्यावेळेला त्यावेळेला जन्मायचं मरायचं जन्मायचं मरायचं, ह्या चक्रामध्ये ह्या फेऱ्यामध्ये जीव परत फिरत असतो. या कारण देवाला दिलेला शब्द ते ठिकाणी पाळत नाही. परत बाहेर आल्यानंतर म्हणतोय मी कवा 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 ते बाळ म्हणतं, म्हणजे म्हणतं मी कधी देवा तुला शब्द दिला होता. म्हणजे म्हणून त्या ठिकाणी गर्भवासाचं एवढं दुःख असताना तुकाराम महाराज म्हणतायत, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी. देवा त्या गर्भवासामध्ये सुखानं आम्हाला जन्माला घाल. आणि जीव तर म्हणतोय की या जीव त्याच्यातून मला एकदाच मुक्त कर. आणि तुकाराम महाराज म्हणतायत, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावी आम्हाशी. हे कसं काय, तर तुकाराम महाराज म्हणतायत, जही नवी जन्म याच्यासाठी देवा, तुझी चरण सेवा चालावया. वास पारणे राखेला दारवंटा, देवा तुझी सेवा करण्याकरता पुन्हा पुन्हा म्हणजे मी जन्म घेईन आणि तुझी सेवा करेन. त्याच्याकरता म्हणजे गर्भवासाची वेळा मला जरी भोगावं लागलं तरी ती भोगण्याची माझी तयारी आहे. म्हणजे खरं सामान्य जीव हा त्या ठिकाणी त्याच्या बंधनामध्ये असतोय आणि संतांच्या अधीन देव असतोय की त्या ठिकाणी दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी. दोन्ही दिसायला सारखी दिसतात पण कावळा आणि कोकिळा दिसायला सारखे आहेत, किंवा राजहंस आणि बगळा दिसायला दोन्ही सारखे आहेत, पण त्यातलं वर्म जाणतो पारखी असेल तोच वर्म ते जाणत असतोय. म्हणून आपल्याला गर्भवासाचं दुःख वाटतंय, पण तुकाराम महाराज तर म्हणतायत की तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी. ज्ञानेश्वरी वाचण्याकरता घेईन, हरिपाठ काकडा करण्याकरता घेईन, प्रपंच करण्याकरता मी जन्म घेणार नाही म्हणले. त्याच्याकरता म्हणले किती वेळा म्हणले मला गर्भवासामध्ये जन्माला यावं लागलं तरी चालेल. म्हणून तुकाराम महाराज म्हणतायत की तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी, गुण गाई नावडी हीची माझी सर्व जोडी. विठोबा